प्रभू येशू ख्रिस्त पहिला शब्द बोलत आहे, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही. पहिला उत्तर आम्ही पाहतो क्षमेचा. आणि हा क्षमा हा जो शब्द आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो नव्या करारामध्ये, विशेष करून या शब्दावरून प्रभू येशूला शास्त्री, फरीसी, याजक लोकांनी वारंवार विरोध केला. प्रभू येशू ख्रिस्ताने एका पक्षघाती मनुष्याला जेव्हा बरं केलं, तेव्हा प्रभू येशू तिचं एक वाक्य बोलतो, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. आणि शास्त्री पुरुषांना राग आला की हा काय बोलत आहे, फक्त देवापासून कोणीच पापाची क्षमा करू शकत नाही. आणि ते चिडले. प्रियजनो, त्या चमत्कारामध्ये जर पक्षघाती मनुष्य बरा नसता झाला, या याजक लोकांनी, शास्त्री फरीसी लोकांनी येशू ख्रिस्ताला 2 मार करून मारला. तो मनुष्य बाधेसह खाली टाकण्यात आला आणि प्रभू येशू त्याला बोलत आहे, मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, उठ आपली बात घेऊन चालायला. आणि चर्चा सुरू झाली, पापांची क्षमा करणार हा कोण? कारण त्यांना हे माहित आहे फक्त परमेश्वर पापांची क्षमा करू शकतो. आणि येशूला कळालं आणि प्रभू येशू त्याला म्हणतो, मुला मी तुला सांगतो, उठ आपली बात घेऊन चालू लागला. आणि तो उठला, आपली बात घेऊन चालू लागला. या चमत्कारातून सिद्ध झालं की प्रभू येशू ख्रिस्त देवाने. हा पहिला चमत्कार. विरोधक तिथे उभा होते येशूला मारण्यासाठी, त्यांच्या शब्दामध्ये ते अडकले आणि ते निरुत्तर झाले. आणि प्रभू येशूने हे दाखवून दिलं की मी पापांची क्षमा करण्यासाठी आलो. मग ते दुसरा अध्याय आम्ही पाहतो, देवाचा दूत प्रभू येशूच्या जन्माविषयी सांगत आहे की तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून चालतो. आम्ही इथं पाहतो आता प्रभू येशूची सेवा सुरू झाली. 38 वर्ष धुकणेकरी योहानाच्या शुभवर्तमानामध्ये तुम्ही पाहता, तो 38 वर्षाचा आजारी आहे. प्रभू येशू त्याला भर समुदायामध्ये म्हणतो, तुझ्या पापांची क्षमा झाली. इथं पण एकच आम्ही पाहतो, 2 वेगवेगळे चमत्कार आहेत. एका घरामध्ये प्रभू येशू प्रार्थना करत होता, त्या घरामध्ये बाधेसह एका मनुष्याला टाकण्यात आलं. योहान 5 मध्ये आम्ही एक वेगळा मनुष्य पाहतो, तो 38 वर्षाचा आजारी आहे. त्याच्या आजाराचं कारण आहे पाप. आणि तिथं पण येशू ख्रिस्ताला विरोध झाला की हा पापाची क्षमा करणारा कोण? पेत्राला राहावल्या जात नाही. पेत्र म्हणतो, प्रभू येशू मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करू? आणि आम्हाला उत्तर नाही. येशू ख्रिस्त त्याला म्हणतो,